ओके. गुड इव्हिनिंग. माझा आवाज येतोय का सर्वांना? होय. स्क्रीन दिसते का सर्वांना? सर दिसते. हो सर दिसते. बर. काल आपण मला वाटतं लिखित साधने पाहिलेली होती. आज आपल्याला वृत्तपत्रे आणि नियतकालिके याची माहिती पाहिजे आहे पहा. वृत्तपत्रामधून आपणास समकालीन घटनाविषयी माहिती मिळते. म्हणजे जे आपण न्यूजपेपर रोज वाचत असतो, या न्यूजपेपर मधून आपल्याला त्या काळामध्ये घडणाऱ्या अनेक ज्या घटना आहेत त्या घटनेविषयी काय मिळते? माहिती मिळते. त्याचप्रमाणे एखाद्या घटनेचं सखोल विश्लेषण, त्या घटनेची पूर्णपणे माहिती या ठिकाणी आपल्याला मिळत असते. त्याचप्रमाणे अनेक मान्यवरांची मतं या ठिकाणी आपणास त्या वृत्तपत्रामध्ये वाचावयास मिळतात. त्याचप्रमाणे अनेक अग्रलेख या ठिकाणी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध होत असतात. त्याचं सुद्धा आपण वाचन या वृत्तपत्राच्या माध्यमातून करू शकतो. आपल्याला त्या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक घडामोडींची माहिती मिळते. म्हणजे अगदी राजकारणातील कोणतीही घडामोडी असू द्या, या घडामोडीविषयी आपल्याला माहिती मिळत असते. सामाजिक माहिती मिळत असते, आर्थिक माहिती मिळत असते. त्याचप्रमाणे सांस्कृतिक ज्या घडामोडी आहेत याच्याविषयी सुद्धा माहिती आपल्याला या वृत्तपत्राच्या माध्यमातून मिळत असते. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजे 1947च्या पूर्वी कोणकोणत्या प्रकारची वृत्तपत्रे लोकजागृतीची महत्वपूर्ण साधनं होती? म्हणजे असं आता जसं सकाळ, पुण्यनगरी, पुढारी, लोकमत हे पेपर आहेत, तसं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कोणकोणतं पेपर होतं बघा. कोणकोणत्या प्रकारची वृत्तपत्र होती? ज्ञानोदय, त्यानंतर ज्ञानप्रकाश, केसरी, दिनबंधू आणि अमृत बाजार पत्रिका. सांगा एकाचं नाव. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कोणकोणती वृत्तपत्र ही लोक जागृतीचं ज्ञानोदय, कार्य करत होती? पहिलं ज्ञानोदय, त्यानंतर ज्ञानप्रकाश, केसरी, दिनबंधू, ज्ञानप्रकाश, अमृत बाजार. अमृत बाजार पत्रिका, दिनबंधू, केसरी, ज्ञानप्रकाश आणि ज्ञानोदय ही वृत्तपत्र स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकजागृती करण्याचं काम करत होती. या वृत्तपत्रामधून आपल्याला ब्रिटिश सरकारची भारताविषयी धोरणं, त्यांचे भारतावरील परिणाम या विषयाचा अभ्यास करता येतो. म्हणजे त्या काळामध्ये जी वृत्तपत्र होती त्या वृत्तपत्राच्या द्वारे आपणास ब्रिटिश सरकार, या ब्रिटिश सरकारची भारताविषयी धोरणं काय होती, त्याचप्रमाणे ब्रिटिश धोरणाचं या ठिकाणी भारतावरील परिणाम कोणतं झालं याचा अभ्यास आपल्याला करता येतो. ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्रे केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणून काम करत होती. सामाजिक प्रबोधनाचं साधन म्हणून सुद्धा या ठिकाणी वृत्तपत्र कार्य करत होती. विष्णू शास्त्री चिपळूणकर, बघा विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला या मासिकातून या ठिकाणी प्रबोधन केलेलं होतं. त्याचप्रमाणे लोकहितवादी, त्यांनाच गोपाळ हरी देशमुख म्हणतात. या गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे, यातून सुद्धा विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयावर या ठिकाणी लोकहितवादी यांनी भाष्य केलेलं होतं. बघा अतिशय महत्वाच्या इथं काही ओळी आहेत, लक्षात ठेवा. विष्णू शास्त्री चिपळूणकर म्हणलं की काय लक्षात आलं पाहिजे? निबंधमाला हे मासिक, निबंधमाला या मासिकातून विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी भाष्य केलेलं होतं त्या काळामध्ये. आणि लोकहितवादींचंच पूर्ण नाव काय रे? गोपाळ हरी देशमुख. या गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून शतपत्रे लिहिली आणि या शतपत्राच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक विषयावर लोकहितवादी यांनी भाष्य केलेलं होतं. हे समजलं का सर्वांना? हो सर. हो सर.
चला जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची वृत्तपत्रे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 या सालाच्या जानेवारी महिन्यामध्ये मूकनायक नावाचे पाक्षिक सुरू केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जानेवारी 1920 या महिन्यामध्ये मूकनायक हे पाक्षिक सुरू केलं, परंतु त्यांना पुढील विद्याभ्यासाकरता इंग्लंडला जावे लागल्यामुळे त्यांनी हे पत्र आपल्या सहकार्याकडे सोपवलं. म्हणजे अभ्यास करण्यासाठी याच कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्लंडला जावं लागलेलं आहे. आणि इंग्लंडला जावं लागल्यामुळं मूकनायक हे जे पाक्षिक आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सहकारी मित्राकडे दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एप्रिल 1927 मध्ये बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केलं. बघा, 1920 ला मूकनायक आणि त्यानंतर 7 वर्षानंतर म्हणजे एप्रिल 1927 मध्ये कोणतं बहिष्कृत भारत हे पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं होतं. सामान्य जनतेचं प्रबोधन व संघटन करण्यासाठी बहिष्कृत भारत या पत्रातून त्यांनी लिखाण केलं. म्हणजे या बहिष्कृत भारत या पत्रामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कशाचं लिखाण केलेलं आहे? सर्वसामान्य जी जनता आहे त्यांचं प्रबोधन करायचं, त्याचप्रमाणे त्यांचं संघटन करायचं, त्यांचं एकत्रीकरण करायचं आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा जो अन्याय आहे याच्यावर वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी बहिष्कृत भारत या पत्रातून आंबेडकरांनी केलेलं होतं. याशिवाय आणखी कोणती 2 वृत्तपत्र चालवली बघा आंबेडकर यांनी? जनता आणि प्रबुद्ध भारत. कोणती 2 वृत्तपत्र चालवली आंबेडकरांनी त्या कालावधीमध्ये? जनता व प्रबुद्ध भारत. बघा, 1920 चं मूकनायक, 1927 चं बहिष्कृत भारत आणि या 2 शिवाय जनता आणि प्रबुद्ध भारत ही सुद्धा 2 वृत्तपत्र त्या कालावधीमध्ये आंबेडकर यांनी चालवलेली होती. आता बहिष्कृत भारत हे जे पत्र आहे या पत्राचा नमुना तुम्हाला या ठिकाणी दिसतोय पहा. त्यानंतर आपण पाहूया नकाशा आणि आराखडे. नकाशा हे देखील इतिहासाचे महत्वाचे साधन मानले जाते. नकाशावरून आपणास शहराचे किंवा एखाद्या ठिकाणचे बदलणारे स्वरूप अभ्यासता येते. या नकाशावरून आपल्यास कशाचा अभ्यास करता येतो? शहराचे किंवा एखाद्या ठिकाणचे बदलणारे स्वरूप याचा अभ्यास आपल्याला या नकाशाच्या माध्यमातून करता येतो. ब्रिटिश काळामध्ये स्थापन झालेल्या सर्वे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागाने भारताच्या विविध प्रांतांचे शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत. बघा, ब्रिटिश कालावधीत ज्यावेळेस ब्रिटिश शासन भारतावर राज्य करत होतं त्यावेळेस त्या ब्रिटिशांच्या काळामध्ये स्थापन करण्यात येणारा जो स्वतंत्र विभाग आहे त्याचं नाव काय? सर्वे ऑफ इंडिया. काय त्या विभागाचं नाव? सर्वे ऑफ इंडिया. या ब्रिटिश कालावधीमध्ये स्थापन झालेल्या स्वतंत्र विभागाचे शास्त्रशुद्ध या विभागाने भारताचे किंवा भारतामध्ये असणारे विविध प्रांत किंवा भारतामध्ये असणारी जी विविध शहरं आहेत यांचं शास्त्रशुद्ध पद्धतीनं सर्वेक्षण केलं आणि सर्वेक्षण करून या ठिकाणी नकाशा तयार केलेले आहेत. आजही आपण भारताचा नकाशा पाहतो किंवा महाराष्ट्राचा नकाशा पाहतो, आपल्या मान तालुक्याचा नकाशा पाहतो. म्हणजे हे सर्व नकाशे तयार करण्याचं कार्य या ठिकाणी ब्रिटिश सरकारच्या कालावधीमध्येच झालेला आहे आणि तो जो विभाग आहे त्या विभागाचं नाव सर्वे ऑफ इंडिया. नकाशाप्रमाणे वास्तु विशारदांनी तयार केलेले आराखडे हे सुद्धा इमारत स्थापत्यशास्त्राच्या तसेच एखाद्या भागाच्या विकासाचे टप्पे
म्हणजे जसं नकाशा तयार केलेलं होतं त्याचप्रमाणे जे वास्तुविशारद आहेत, म्हणजे एखादी इमारत आहे त्याचा अभ्यास करणारी जी लोक आहेत त्याला वास्तुविशारद आपण म्हणतो. मग या वास्तुविशारदानं सुद्धा तयार केलेलं आराखडं हे इमारत स्थापत्यशास्त्राच्या आणि एखाद्या भागाचे विकासाचे टप्पे आहेत. पहा, मी नेक्स्ट स्क्रीन शेअर करतो. हा, अभ्यासनाच्या दृष्टीने महत्वाचे असतात. उदाहरणार्थ बघा, मुंबई पोर्ट ट्रस्ट, काय नाव? मुंबई पोर्ट ट्रस्ट. मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत. बघा, कोणत्या विभागाकडे आज सुद्धा मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत? मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदराचे काय आहेत? मूळ आराखडे आहेत. हे बंदर पुढे विकसित करताना वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी केलेल्या आराखड्यावरून आपणास मुंबईच्या नागरी विकासाची माहिती मिळू शकते. मला सांगा, स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये मुंबईची रचना कशी असेल आणि आता मुंबईची रचना कशी आहे? मला सांगा. अभियंता म्हणजे त्याला आपण इंग्रजीमध्ये इंजिनियर म्हणतो, आणि वास्तुविशारद म्हणजे वास्तुशास्त्राचा अभ्यास करणारी जी तज्ञ लोक आहेत त्यांना आपण वास्तुविशारद म्हणतो. अगदी इमारत बांधताना बघा, किचन कोणत्या दिशेला असावं, पाण्याची टाकी कोणत्या दिशेला असावी, किंवा आपलं देवालय कोणत्या बाजूला असावं, हे सर्व या वास्तुविशारदाकडे यांची पूर्णपणे माहिती असते. आणि अभियंता म्हणजे आपण इंजिनियर म्हणतो, इंजिनियरला या ठिकाणी बांधकामाची पूर्णपणे माहिती असते. मग हे जे वास्तुविशारद आहेत आणि जे इंजिनियर किंवा अभियंता आहेत त्यांनी केलेल्या आराखड्यावरून सुद्धा आपल्याला मुंबईच्या नागरी विकासाची माहिती मिळू शकते. त्यानंतर आपण पाहणार आहोत मौखिक साधने. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मौखिक साधनामध्ये खाली दिलेल्या साधनांचा समावेश होतो. आता बघा, जी मौखिक साधनं आहेत याच्यामध्ये मौखिक म्हणजे तोंडी स्वरूपामध्ये बोलले जाणारे माध्यम. आता भौतिक साधनामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या होत्या? भौतिक साधनामध्ये कोण सांगेल? भौतिक साधनं काल झालेली होती पुस्तकामध्ये. बघा, भौतिक साधनामध्ये इमारती असतील, वस्तू संग्रहालय असतील, वास्तू, नाणी, पुतळे, पदके. वास्तू, नाणी, पुतळे, भौतिक साधनं. आता आपण आज पाहणार आहे मौखिक साधनं. मुख म्हणजे तोंड, म्हणजे तोंडाद्वारे बोलण्या जाणाऱ्या तून. आता लोकगीत तोंडाद्वारे बोलली जातात का नाही? लोकगीत. त्यानंतर पोवाडे, त्यानंतर लोककथा, प्रसंग वर्णने, मुलाखती, मेळे, जलसे, कलापथके, ओव्या आणि स्फूर्तिगीते ही सर्व या ठिकाणी मौखिक साधनं आहेत. हा, आयुष सांग पुन्हा एकदा, कोणकोणती मौखिक साधनं आहेत? आयुष सांग. लोकगीते, पोवाडे, लोककथा, प्रसंग वर्णने, मुलाखती, मेळे, जलसे, कथा, कलापथके, ओव्या, स्फूर्तिगीते हे मौखिक साधने आहेत. ओके, गौरी जगदाळे तू सांग. लोकगीते, पोवाडे, लोककथा, प्रसंग वर्णने, मुलाखती, मेले, कलापथके, ओव्या, स्फूर्तिगीते ही काय आहेत? मौखिक साधने आहेत. आता यातील एका एकाचा आपण अभ्यास करूया. आता पहिल्यांदा स्फूर्तिगीते. स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये अनेक स्फूर्तिगीतांची रचना केली गेली. त्यापैकी अनेक गीते आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या अनेक स्फूर्तिगीतांची रचना केलेली होती त्यातील अनेक गीतं आज सुद्धा तुम्हाला लेखनाच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. परंतु अनेक अप्रकाशित स्फूर्तिगीते स्वातंत्र्य सैनिकांना मुखोद्गत आहेत.
जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्या स्वातंत्र्य सैनिकाची काही प्रकाशित नसणारी स्फूर्तिगीते आजही त्यांची मुखोद्गत म्हणजे तोंडपाठ आहेत. जे स्वातंत्र्यपूर्व काळामधील जे लोकसैनिक आहेत स्वातंत्र्य सैनिक आहेत या स्वातंत्र्य सैनिकांची प्रकाशित नसणारी स्फूर्तिगीते तोंडपाठ आहेत आज सुद्धा. या स्फूर्तिगीतामधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळामधील परिस्थिती या स्फूर्तिगीतातून आपल्याला कशाची माहिती मिळते? स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये परिस्थिती कशी होती, त्याचप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व आंदोलनामागील प्रेरणा याविषयी माहिती मिळते. कसं आहे, तुम्हाला मौखिक साधनामध्ये स्फूर्तिगीते शब्द आठवतो, पण या स्फूर्तिगीताविषयी माहिती एक कमीत कमी 2 ओळीमध्ये सांगता येणं गरजेचं आहे. स्फूर्तिगीतं लिखित स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत आणि काही स्फूर्तिगीते लिखित स्वरूपात नाहीत, परंतु त्या काळात असणारे जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांची ती स्फूर्तिगीते पाठ आहेत आणि या स्फूर्तिगीतातून आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीच्या काळामधील परिस्थिती त्याचप्रमाणे त्यावेळी झालेली जी आंदोलन आहेत या आंदोलनाविषयी माहिती मिळत असते. त्यानंतर दुसरं मौखिक साधन तुम्हाला दिलेलं आहे पोवाडे. कोणतं मौखिक साधन? पोवाडे. पोवाड्यामधून ऐतिहासिक घटनेविषयी तसेच व्यक्तीच्या कार्याविषयी माहिती मिळते. आता तुम्हाला तुमचा एखादा पोवाडा पाठ आहे का रे? किंवा त्या पोवाड्यातल्या 1-2 ओळी पाठ आहेत का? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचं तुम्ही पोवाडा ऐकला असतील. कोण म्हणाल एखाद्या पोवाड्यातली ओळ? बघू आपल्यापैकी कुणाला माहित आहे. बरं, तुम्हाला कोणाकोणाचं पोवाडा माहित आहे सांगा. तर शिवाजी महाराजांचा. अहिल्याबाई होळकर. सर अधून मधून म्हणलं तर चालेल का? हो येतंय चालतंय का ना, बघ? म्हणा. हा खान म्हणा. दौलत आला, खान दौलत दुलत आला, क्षत्रियाचा वार त्यानं केला, क्षत्रियाचा वार. बघा, छान. श्रेयस कुदे, अभिनंदन. अजून कोण म्हणताय रे एखादी? मधून अधून जरी म्हटला पोवाड्यातली ओळ तरी चालते. मी आशिष. हा, आशिष म्हण. सर आत्ताच म्हणलो. आशिष म्हणला होय. बर, असू द्या. हो सर. हा. पोवाड्यामधून ऐतिहासिक घटनेविषयी इतिहासातल्या ज्या घटना आहेत या घटनाविषयी माहिती मिळते. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीच्या कार्याविषयी सुद्धा माहिती मिळते. ब्रिटिश अमदानीत म्हणजे ब्रिटिश कालखंडामध्ये 1857चा स्वातंत्र्य लढा बघा. 1857 साली सुद्धा आपल्या भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती. या 1857चा स्वातंत्र्य लढा असेल, विविध क्रांतिकारकांना केलेले पराक्रम यावर आधारित पोवाडे रचले गेले. एखाद्या क्रांतिकारकाचं नाव सांगा की ज्या क्रांतिकारावर आधारित पोवाडा रचला गेलेला आहे. आता क्रांतिसिंह नाना पाटलावरचा पोवाडा आहे का रे? असेल, परंतु तो आपण ऐकलेला नसेल. अनेक क्रांतिकारक आहेत पहा. काही क्रांतिकारकांची तुम्ही मला नावं सांगू शकता? नो, एकाही क्रांतिकारकाचं तुम्हाला नाव सांगता येत नाही? भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे त्रिकूट माहित आहे का तुम्हाला? हो सर. हा, उमाजी नाईक. हा, बरोबर आहे, उमाजी नाईक. अजून यशवंतराव बर. पाटील. यशवंतराव पाटील. सर सुभाषचंद्र बोस. हा, सुभाष बाबू माहित आहे मला. मग हे जे अनेक प्रकारचं क्रांतिकारक आहेत, या क्रांतिकारकांना केलेले जे पराक्रम आहेत याच्यावर सुद्धा पोवाडे रचले गेलेला आहे. या पोवाड्याचा उपयोग कशासाठी होतो? तर लोकांमध्ये प्रेरणा निर्माण करणं, लोकांमध्ये चैतन्य निर्माण करणं,
बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा जर ऐकला तर आपल्या शरीरामध्ये चैतन्य निर्माण होत असतं. या ठिकाणी शिवाजी महाराजांविषयी आदर प्रत्येकाच्या मनामध्ये या ठिकाणी पोवाड्याच्या माध्यमातून निर्माण होत असतो. स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे सत्यशोधक समाजाने पोवाड्याच्या माध्यमातून केलेली शोषित वर्गाची जागृती, त्याचप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राचा लढा यासारख्या घटनांवर सुद्धा आधारित पोवाड्यांची रचना केलेली आहे. आता बघा, दृक श्राव्य आणि दृकश्राव्य ही जी माध्यम आहेत याची आपण माहिती पाहूया. आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, चित्रपट इत्यादी कलांचा विकास झाला. आधुनिक कालखंडामध्ये तंत्रज्ञानाचा विकास झाला आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळं छायाचित्रण असेल, ध्वनिमुद्रण असेल, अनेक प्रकारचे चित्रपट असतील, अशा अनेक प्रकारच्या कलांचा विकास झाला. अर्थातच त्यातून निर्माण होणारी छायाचित्र असतील किंवा ध्वनिमुद्रिती असतील, चित्रपट असतील, यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून आपणास करता येतो. त्यानंतर छायाचित्रे म्हणजे काय? छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक स्वरूपाची साधनं आहेत. मला सांगा, छायाचित्र पाहिल्यानंतर फक्त आपल्याला ते चित्र दिसतं, आवाज येतो का कोणत्या प्रकारचा मला सांगा? छायाचित्र पाहिल्यानंतर नाही, म्हणजे फक्त दिसतं म्हणून त्याला दृक माध्यम म्हटलेलं आहे. छायाचित्र हे कसलं माध्यम आहे? दृक माध्यम आहे. छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना तसेच वस्तू व वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली. छायाचित्रण या कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्तींची, त्याचप्रमाणे अनेक ज्या घटना आहेत, अनेक वस्तू असतील किंवा अनेक वास्तू असतील, यांची छायाचित्र काढण्यात येऊ लागली. अजून सुद्धा बघा, काही व्यक्तीची छायाचित्र आहे असे काढणारे कलाकार आहेत. म्हणजे अगदी प्रत्येक गावामध्ये असा एखादा चित्रकार असतो की तुम्ही समोर उभा राहिल्यानंतर तुमचा हुबेहूब छायाचित्र काढणारे लोक आहेत. अगदी छत्रपती शिवाजी महाराज असू द्या किंवा आंबेडकर असू द्या किंवा शाहू महाराज असू द्या किंवा उमाजी नाईक असू द्या किंवा महात्मा फुले असू द्या, त्यांचं हुबेहूब या ठिकाणी छायाचित्रण काढलं जातं. मग या छायाचित्रामधून आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्याची दृश्य स्वरूपामध्ये माहिती मिळते. आता जे अनेक सायंटिस्ट आहेत किंवा जे शास्त्रज्ञ आहेत किंवा गणितज्ञ असतील किंवा काही संख्याशास्त्रज्ञ असतील, यांची जर तुम्ही छायाचित्र पाहिली तर तुमच्या कोणती गोष्ट लक्षात येते रे? जुन्या काळातील जर शास्त्रज्ञांचं फोटो पाहिलं, त्यांची जर छायाचित्र पाहिली तर तुमच्या मनात काय निर्माण होतं? कोण सांगेल? त्यांच्या छायाचित्रणावरून तुमच्या मनात कोणते विचार येतात रे? त्यांची केस कसं वाढली. काढलं असेल? हा, हुबेहूब पेक्षा मला असं विचारायचं आहे, त्यांची केस रचना बघा, त्यांची दाढी बघा. आपल्या बऱ्याच जणांच्या मनात असा प्रश्न होतो की एवढी मोठी केस असतात, त्यांना केस कापायला वेळ नव्हता का? एवढी मोठी त्यांची दाढी वाढलेली असते त्या शास्त्रज्ञांची, मग त्यावेळेस दाढी करण्याची साधनं उपलब्ध नव्हती का? अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात का नाही? हो सर. हा, सर, मग या ठिकाणी या छायाचित्रणामधून आपणास ती व्यक्ती किंवा ते प्रसंग जसे होते किंवा घडले त्याची दृश्य स्वरूपामध्ये माहिती मिळते. मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या याची सुद्धा चित्र उपलब्ध आहेत. मध्ययुगीन काळामध्ये व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा कशा घडल्या याची सुद्धा चित्र उपलब्ध आहेत. अगदी ज्यावेळेस आदिमानव आपण बघतो, आदिमानव, मग आदिमानवाची तुम्ही चित्र पाहिलीत का रे? अगदी ज्यावेळेस
सर पाचवीच्या पुस्तकावर आहे ते बघा. कापड्यांचा सुद्धा शोध लागला नव्हता त्यावेळेस. अंग झाकण्यासाठी आदिमानव कशाचा उपयोग करायचा? सुरुवातीला तर अंगावर कोणत्याही प्रकारची वस्त्र नव्हती आणि हळूहळू मग झाडाची पानं, झाडाच्या पानाचा झाडांच्या पानांचा उपयोग करून या ठिकाणी आणि आता कोण मोठमोठ्या प्रकारची पानं वापरून या ठिकाणी आपलं अंग झाकण्याचं काम त्यावेळेस केलं जात होतं. हळूहळू काय झालं, विकास झाला, तस अनेक प्रकारची वस्त्र वापरली जाऊ लागली. परंतु सदर विश्वसनीय आहेत याबाबत प्रश्न उपस्थित. काही चित्र आहेत, चित्र खरंच त्या काळातली चित्र आहेत का याच्याविषयी आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित राहतात. त्या तुलनेत छायाचित्रे ही अधिक विश्वसनीय पेक्षा छायाचित्र विश्वसनीय मानली जातात. व्यक्तीच्या छायाचित्रावरून ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होता याविषयी आपणास माहिती मिळते. व्यक्तीच्या छायाचित्रावरून ती व्यक्ती त्या काळामध्ये कशी दिसत होती किंवा त्या व्यक्तीचा पेहराव म्हणजे अंगावरचे कपडे वगैरे वेशभूषा कशी होती याची माहिती मिळते. प्रसंगाच्या छायाचित्रामधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो. एखाद्या प्रसंगाचं जर तुम्ही छायाचित्र पाहिलं तर तो प्रसंगच आपल्या नजरेसमोर उभा राहतो. तर वास्तू किंवा वस्तूच्या छायाचित्रावरून त्याचे स्वरूप लक्षात येते. कोणतीही एखादी वास्तू असू द्या, वास्तूमध्ये फक्त इमारतच नसते, तर एखादा पूल असेल तर त्या पुलाचं जर छायाचित्र असेल तर त्या पुलाच्या छायाचित्रावरून त्या पुलाचं स्वरूप आपल्या लक्षामध्ये येतं. त्यानंतर आपण पाहूया ध्वनी मुद्रिते. काय पाहूया? ध्वनी मुद्रिते म्हणजे रेकॉर्ड्स. छायाचित्रण कलेप्रमाणे ध्वनिमुद्रण तंत्राचा शोधही फार महत्वाचा आहे. आता छायाचित्रण म्हणजे हे दृक माध्यम आहे, मात्र ध्वनिमुद्रित हे कसलं माध्यम आहे रे? त्याचा आवाज येतो ना, त्यामुळे त्याला आपण श्राव्य माध्यम म्हणतो. काय म्हणतो? श्राव्य माध्यम म्हणतो. ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाचे माध्यम आहे. ध्वनिमुद्रिते म्हणजेच रेकॉर्ड्स हे काय आहे? इतिहासाचं श्राव्य माध्यम आहे. आधुनिक काळामध्ये नेत्यांनी किंवा महत्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे, गीते ध्वनिमुद्रित स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. आधुनिक कालखंडामध्ये नेत्यांनी केलेली भाषणं किंवा त्या काळातील महत्वाच्या व्यक्तींनी केलेली जी भाषणं आहेत ही ध्वनिमुद्रित स्वरूपामध्ये आजही उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे त्या काळामध्ये गायली गेलेली गीतं ही सुद्धा आज ध्वनिमुद्रित स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. त्यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो. आणि ही आधुनिक काळामध्ये नेत्यांनी केलेली भाषणं किंवा त्या काळामध्ये गायली गेलेली जी गीतं आहेत याचा वापर इतिहासाची साधनं म्हणून आजही केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ स्वतः रवींद्रनाथ टागोर यांनी गायलेलं जन गण मन हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण याचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधने म्हणून करता येतो. बघा, श्राव्य माध्यम म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी गायलेलं जन गण मन हे राष्ट्रगीत, त्याचप्रमाणे सुभाषचंद्र बोस यांचं भाषण याचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये श्राव्य माध्यम म्हणून वापरता येतो. आता आपण पाहूया चित्रपट. बरोबर आहे ना? शेवटचाच भाग राहिला ना? हो सर, शेवटचाच राहिलाय. म्हणजे कसं तुमच्याकडे पुस्तक आहे. चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो. हा परीक्षेला प्रश्न येतो बरं का.
टिंबटिंब हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो. चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो. 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झाली. आता कोणतं शतक चालू आहे रे? 21वा आहे ना? मग 20व्या हो सर. शतकामध्ये चित्रपट तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली होती. आता इथे एक महत्वाचं वाक्य आलंय पा, मी अंडरलाईन करतो. दादासाहेब फाळकेंनी इसवी सन 1913 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. दादासाहेब फाळके नाव लक्षात ठेवा. दादासाहेब फाळके यांनी काय केलं आहे? 1913 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. कोण वाचते हे वाक्य? सर मी वाचतो. दादासाहेब नाव फाळके सांग? यांनी इसवी सन 1913 मध्ये भारतीय चित्रपटाची मुहूर्तमेढ 1913 रोवली. मध्ये भारतीय चित्रपट साहेब फाळकेने इसवी सन दादासाहेब एक फाळके यांनी इसवी सन 1913 मध्ये 13 मध्ये भारतीय भारतीय चित्रपट सृष्टीची सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. रोवली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन यासारख्या ऐतिहासिक प्रसंगाच्या ध्वनी चित्रफिती उपलब्ध आहेत. म्हणजे त्यावेळेच ज्या ध्वनी चित्रफिती आहेत त्या आज सुद्धा उपलब्ध आहेत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामधील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह म्हणलं की कुणाचं नाव लक्षात येतं तुमच्या? महात्मा गांधी. महात्मा गांधी. सर चले दांडी जाव यात्रा पण काय आंदोलन. होती? दांडी यात्रा काढली होती रे. कुठून कुठपर्यंत दांडी यात्रा काढली होती रे? दांडी या ठिकाणी मला वाटतं साबरमती का कोणतं महात्मा गांधीजींनी काढलेली ती दांडी यात्रा होती. मिठाचा सत्याग्रह आणि चले जाव आंदोलन. आता यासारखं जे ऐतिहासिक प्रसंग आहेत याच्या दोन्ही चित्रफिती आज सुद्धा उपलब्ध आहेत. आणि या चित्रफितीमुळे घडलेली घटना आपल्याला जशीच्या तशी पाहायला मिळते. प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या तुलनेत आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विपुल प्रमाणात आणि विविध प्रकारची साधनं आज उपलब्ध आहेत. या कालखंडामधील भौतिक साधने बऱ्याच प्रमाणात सुस्थितीत आहेत. अभिलेखागारात जतन करून ठेवलेली अनेक लिखित साधनेही उपलब्ध आहेत. या लिखित साधनाचा वापर करताना मात्र ते विचार कोणत्या विचारांनी प्रेरित आहेत, एखाद्या घटनेकडे पाहण्याचा साधनकर्त्याचा दृष्टिकोन काय आहे हे मात्र आपल्याला तपासून घ्यावे लागते. अशा साधनांचे जतन करणे आवश्यक आहे. ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा एक समृद्ध वारसा आपल्याला भावी पिढ्यांकडे सोपवता येईल. ही जी ऐतिहासिक साधनं आहेत याचं जतन किंवा ही ऐतिहासिक साधनं सांभाळून ठेवल्यामुळं हा इतिहासाचा समृद्ध वारसा आपल्याला भावी पिढ्याकडे सोपवता येईल. अशा पद्धतीने आपलं हे प्रकरण संपलेलं आहे. आता याच्यावर आधारित मी एक टेस्ट काढलेली आहे, ती लगेच मी ग्रुपवर सेंड करणार आहे. तत्पूर्वी एक फक्त रिकाम्या जागा मला सांगा. पहिली काय आहे? इतिहासाच्या साधनांमधील टिंबटिंब साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. सांगा उत्तर. इतिहासाच्या साधनांमधील टिंबटिंब साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. अ लिखित, ब मौखिक, क भौतिक आणि ड दृकश्राव्य. बघा पुस्तकामध्ये या प्रश्नाचं उत्तर सापडतंय का कोणाला? इतिहासाच्या साधनामधील टिंबटिंब साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. लिखित, मौखिक, भौतिक का दृकश्राव्य? दृकश्राव्य. सर भौतिक. हा, क भौतिक सर. तुमच्याकडे गाईड आहे का?
नवनीत असेल तर त्यात बघा उत्तर. सर चौथं दृक्श्राव्य. तू गाईड मध्ये दृक्श्राव्यच आहे दृक्श्राव्यच आहे. दृकश्राव्य. पुस्तकात बघितलं. बर. दुसरा प्रश्न आहे, पुण्यातील टिंबटिंब या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजीच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. पुणे म्हणलं सर, की आगा खान आगा पॅलेस. आगा खान पॅलेस. उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे कोण सांगणार या माहितीच आहे. चित्रपट. चित्रपट. हा, चित्रपट. आगळा आविष्कार म्हणजे चित्रपट होय. ओके, सर्वांना समजलं का हे प्रकरण? हो सर समज. आपल्याला घ्यावं लागणार आहे. आता एक समज बरं का, साधारणतः एक प्रकरण आपण 2 तासामध्ये संपवणार आहे. म्हणजे साधारणतः आठवड्यातून आपण 6 दिवस तास घेतो. म्हणजे एका आठवड्यात आपली 3 प्रकरणं जर संपली तर आपल्याला नंतर गणित घेता येईल. आणि गणित आणि इतिहासाबरोबर आपल्याला स्कॉलरशिप पण लवकरच चालू करायचं आहे. NMS आणि स्कॉलरशिपची महत्वाची परीक्षा असते, त्याचं पण अध्यापन करायचं आहे. ओके, कुणाला काय अडचण असेल तर बोला. नो नाही ना सर कोणाला काय नाही अडचण? सर नाही. नाही हा,